स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, प्रोफेशनल टीचर असोसिएशनचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रोफेशनल टीचर असोसिएशनच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली असून संबंधित दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे। दरम्यान नीट परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आलेली असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी परीक्षा व्यवस्थेमध्ये अधिक कडक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। यावेळी निवेदन देण्यासाठी प्रोफेशनल टीचर असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देण्यासाठी आमच्या धुळे जिल्हा पीटीएच्या वतीने आलेलो होतो। तर आमची पहिली मागणी आहे की जी नीट पेपर फुटी झालेली आहे तिची एकदम चांगल्या पद्धतीने निपक्षपातीपणे चौकशी व्हावी। 20-22 लाखाच्या वर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि जी NTA सारखी एक भ्रष्ट संस्था काम करते, संघटना त्याच्यावर काम करते, तर तिला तिचं एकतर आधुनिकीकरण करायला पाहिजे किंवा एकतर संविधान च्या नियमानुसार एक नवीन संघटना स्थापन करून तिच्या थ्रू एजन्सी स्थापन करून तिच्या थ्रू नीट कॅरी ऑन करायला पाहिजे, खंड करायला पाहिजे अशी आमची आहे। कारण ही NTA झाल्यानं कमीत कमी 5-10 छोट्या मोठ्या लेवलवर पेपर फुटी झालेली आहे, त्याच्या अगोदर काही होती आणि त्याच्यामुळे आज बाल विद्यार्थी म्हणजे जगातल्या ज्या 3 टॉप मोठ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यातली एक चायनीज आहे, त्याच्यानंतर ही दुसरी असेल। तर एवढे विद्यार्थी त्याला सफर होतील आणि त्यांच्याशी रिलेटेड त्यांचे कुटुंब आणि पुन्हा त्यांचे शिक्षक। आता समजा एखादा कोणीतरी नाव येतं आहे एखाद्या क्लास चालकाचं, तर त्याच्यात महाराष्ट्रात आणि भारतात लाखो क्लासेस आहेत, तर एका क्लासवाल्यामुळे सगळे बदनाम व्हायला नको अशी आमची इच्छा आहे। आम्ही प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करतो आणि छोट्या लेवलवर काम करणारे क्लासेस आहेत, कॉर्पोरेट क्लासेसवर गव्हर्नमेंटची इच्छा आहे त्यांनी कडक निर्बंध आणायला पाहिजे, तर त्यांनी आणायला पाहिजे, पण त्यांनी छोट्या क्लासेसवाल्यांचा मध्यमवर्गीय क्लासेस मध्यम वर्गातून आलेले जे विद्यार्थी असतात किंवा जे सुशिक्षित लोक आहेत, उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत, ते पुढे जाऊन क्लासेस रन करतात। त्याच्यात गव्हर्नमेंटची शासनाची कुठलीही त्यांना मदत नसते, कुठली शाश्वती नसते आणि आम्ही आमच्या ॲबिलिटीवर क्लासवर घेऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे विद्यार्थी येतात। तर त्याचाही विचार झाला पाहिजे, म्हणजे लोअर मोस्ट एकदम छोट्या क्लासचा विचार झाला पाहिजे असा आमचा मानस आहे आणि शासनाने ही एजन्सी एकदम चांगल्या पद्धतीने सुव्यवस्थित पद्धतीने गठीत करून ही जी आहे कायमची डोकेदुखी बंद केली पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन शासनाद्वारे सादर करतो।